सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार मैत्रिणींनो, मी रुपाली आणि आपल्या आर्केज मल्टी टॅलेंट चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. दरवर्षीप्रमाणे लवकरच आश्विन शुद्ध प्रतिपदेला शारदीय नवरात्राची सुरुवात होत आहे. या दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाते आणि आश्विन शुद्ध दशमीला नवरात्र समाप्ती म्हणजेच दसरा साजरा केला जातो. या नवरात्रीच्या काळात आई जगदंबेची पूजा, उपासना, विविध पाठ केले जातात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातीच्या वेदिकेवर धान्य पेरून घटाची स्थापना केली जाते. ही वेदिका म्हणजेच एक प्रकारचं शेत आणि हा घट जेव्हा भरभरून उगवतो तेव्हा असं मानलं जातं की आई जगदंबेचा वास आपल्या घरात सर्वत्र आहे आणि ती आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहे. आता हा घट छान उगवण्यासाठी कोणत्या पद्धतीने घटस्थापना केली पाहिजे, माती कशी असली पाहिजे, त्याचबरोबर या घटाबरोबरच अखंड नंदादीप किंवा अखंड दिवा 9 दिवस लावला जातो. आता हा दिवा अखंड कसा लावावा आणि या नवरात्रीच्या काळात केले जाणारे उपवास हे कोणी व कसे करावे या सर्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय अंबे मात की लिहायला विसरू नका. 2023 यावर्षी शारदीय नवरात्राची सुरुवात ही 15 ऑक्टोबर अश्विन शुद्ध प्रतिपदेला होत आहे. या दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाते. या घटस्थापनेचा मुहूर्त 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:44 ते दुपारी 12:30 आहे. मंडळी, लक्षात ठेवा, घटस्थापना कधीही संध्याकाळी करायची नाही. आता ही घटस्थापना कशी करायची याचं मी तुम्हाला प्रातिनिधिक स्वरूप दाखवते आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण पारंपरिक तसेच सोप्या पद्धतीने कशी करायची हे पाहणार आहोत. घटाची स्थापना शक्यतो देवास शेजारी किंवा देवासमोर किंवा जर तुमचं देवघर वर असेल तर तुम्ही देवघरच्या खाली ही घटाची पूजा करू शकता. मी या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात ही पूजा दाखवत असल्यामुळे मी इथे देवघराच्या शेजारीच इथे ही घटपूजा करून दाखवणार आहे. नवरात्र सुरू होण्यापूर्वीच आपण घरातील भांडी, कपडे, खोल्या सर्व वस्तू या स्वच्छ करून घ्यायच्या आहेत. कारण या नवरात्रात देवी आपल्या घरी येणार असते, त्यामुळे तिला स्वच्छताप्रिय असल्यामुळे आपण हे घर स्वच्छ करायचं आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून काठापदराची साडी परिधान करायची आहे. जी स्त्री ही घटस्थापना करणार आहे तिने काठापदराची साडी परिधान करायची आहे. मी ही घटस्थापना देवाशेजारीच खाली इथे जमिनीवर करत आहे. तर ही जमीन मी स्वच्छ पुसून घेतलेली आहे. आता त्याच्यावर आपण एक पाट ठेवलेला आहे आणि पाटावर लाल कापड अंथरलेलं आहे. तसेच भिंतीवर मी इथे स्वस्तिक आणि 5 हळद कुंकवाचे ठिपके दिलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी शुभलाभ, जगदंबा प्रसन्न, आई माता प्रसन्न असे कोणत्याही प्रकारची वाक्य लिहू शकता. पाटाभोवती मी ही सुंदर अशी रांगोळी काढून घेतलेली आहे. बऱ्याच ठिकाणी घटस्थापना करताना आपल्या कुलदेवतेचे टाक त्यांचीही पूजा केली जाते. मी या ठिकाणी आमच्याकडे टाकाची पूजा केली जात नाही, म्हणून मी इथे तुळजाभवानी मातेचे, ही जी आमची कुलदेवी आहे, तिचा फोटो ठेवलेला आहे. आणि कोणतीही पूजा करताना आपण प्रथम दिवा लावून घ्यायचा आहे. या ठिकाणी मी हा छोटा दिवा लावून घेतलेला आहे. अखंड नंदा वेगळा आहे आणि हा छोटा दिवा आपण पूजेच्या आधी लावून घेतलेला आहे. आता या पूजेसाठी लागणारी जी वेदिका आहे म्हणजेच काळी माती ही मी एका टोपल्यामध्ये घेतलेली आहे. काही ठिकाणी ही पत्रावळीवर किंवा केळीच्या पानावर घेतली जाते किंवा ताटामध्ये परातीमध्येही घेतली जाते. आमच्याकडे इथे टोपलीत घेतली जाते. ही माती मी पूर्णपणे कोरडी केलेली माती घेतलेली आहे, कोरडी असलेली माती घेतलेली आहे आणि ही आमच्या शेतातलीच माती आहे. आता या मातीत आपण जी धान्य पेरणार आहोत ही या पद्धतीनं याचं पाकिट मिळतं दुकानामध्ये कुठेही, याला सप्तधान्य म्हणतात, तेही घेतलेलं आहे. आणि आपल्या घरात जे पिकलेलं, शेतात जे पिकलेले गहू, ज्वारी, तांदूळ असतील तेही मी यात घेतलेत. यामुळे काय होतं की आपल्या घरातील तांदूळ, गहू आपण याच्यामध्ये घातले तर आपल्या घरातही भरपूर भरभराट, धान्यात भरभराट होते. म्हणून आपण या पद्धतीनं हे 7, 5, 9 या संख्येमध्ये हे धान्य घ्यायचे आहेत. काहींच्याकडे 1 घट असतो तर काहींकडे 2 घट असतात. आमच्याकडे 2 घट आहेत. तुमच्या कुळाचाराप्रमाणे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही घटस्थापना करायची आहे. आता आपण हे धान्य मातीमध्ये पसरवून घेऊयात. मातीच्या सर्व भागात आपण हे धान्य घालायचं आहे. एकाच ठिकाणी फार दाणे पडणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. आता आपण हे धान्य थोडंसं मातीत मिक्स करूयात. फार खालपर्यंत मिक्स करायचं नाही, फक्त थोडीशी मातीचा थर त्या धान्यावर आला पाहिजे इतकाच तो पसरून घ्यायचा आहे या पद्धतीने. आता यानंतर आपण घट घेणार आहोत. मी इथे मातीचा घट घेतलेला आहे. तुम्ही तांब्याचाही घट घेऊ शकता. या घटाला मी 5 पदरी दोरा बांधून घेतला आहे. याऐवजी तुम्ही कलावाही बांधून घेऊ शकता
आता ही पद्धत बऱ्याच ठिकाणी असते किंवा नसते. तुम्ही तुमच्या कुळाचाराप्रमाणे हा दोरा बांधून घ्यायचा आहे आणि हा घट मी मध्यभागी बरोबर मातीच्या मध्यभागी ठेवला आहे आणि त्यात मी पाणी भरलं आहे. यात आपण 5 विड्याची पानं ठेवून घेऊयात. या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी आंब्याची पानेही इथे यूज करू शकता. या मातीच्या घटात आता आपण हळद, कुंकू, अक्षदा, 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि फूल या पद्धतीने एक एक वस्तू घालणार आहोत. काही ठिकाणी याशिवाय बाजूला एक तांब्यावर कलशही स्थापन केला जातो आणि त्याचीही पूजा केली जाते. पण माझ्याकडे वर्षभर हा कलश मी देवापाशी स्थापन केलेला आहे. तोच कलश मी इथे वापरते आणि हा कलश मी श्रावणातील पहिल्या शुक्रवारी त्यावरील नारळ परत नवीन बदलते. त्यामुळं मी इथे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा वेगळा असा कलश ठेवलेला नाही आहे. आता आपण या वेदिकेवर थोडंसं पाणी शिंपडून घेऊयात. अति पाणी शिंपडायचं नाही, नाहीतर धान्य लवकर उगवणार नाही आणि आपण जी घट ठेवलेला आहे त्यातूनही पाणी झिरपत असतं. त्यामुळं या घटाला रोज पाणी घालायची अजिबात गरज नाही. 1 दिवसाआड आपण पाणी घालू शकतो. कोणतीही पूजा करायच्या आधी आपण गणपती बाप्पाची पूजा करत असतो आणि त्याप्रमाणे घटस्थापनेच्या आधीही आपण इथे गणपतीची पूजा करणार आहोत. या विड्याच्या पानावर एक सुपारी ठेवली आहे गणपती म्हणून आणि आता त्याची मी पूजा करून घेते. हळद, कुंकू, गंध लावून त्यानंतर त्यावर थोड्याशा अक्षदा व्हायच्या आहेत आणि यानंतर आपण त्याच्यावर एक फूल वाहूयात. यानंतर आपण घरातल्या देवांची पूजा करायची आहे. मी या ठिकाणी तुळजाभवानी मातेचा फोटो ठेवलेला आहे. आमच्याकडे टाक वापरले जात नाहीत, त्यामुळे मी इथे फोटोची पूजा करते. तुम्ही तुमच्या कुलाचाराप्रमाणे तुमच्या कुलदेवतेची टाकांची पूजा करायची आहे. या ठिकाणी मी देवीच्या फोटोला हळद, कुंकू वाहिलेलं आहे. आता यानंतर आपण थोड्याशा अक्षदा वाहून फोटोला फुलांची माळ घालूयात. आता बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की घटस्थापना केल्यानंतर आपण देवांची पूजा करायची का, रोजची जी पूजा करतो तशी? तर नाही. आपण ज्या दिवशी घटस्थापना करतो त्या दिवशी सर्व घरातील सर्व देवाऱ्यातील सर्व देव व्यवस्थित स्वच्छ धुवून करून त्यांची पूजा करायची आहे आणि पुढचे 9 दिवस आपण देवांची पूजा करणार नाही. तर फक्त तुम्हाला शक्य असेल तर त्यात फुले काढून दुसरी नवीन फुले घालू शकता आणि दशमीच्या दिवशी जेव्हा घट उठतात त्या दिवशीच आपण देवांची पूजा करायची आहे. आता या ठिकाणी पाटावर मी तांदूळ घातले आहेत आणि त्याच्यावर मी हा घटाची जी टोपली आहे ती ठेवलेली आहे. त्याआधी मी इथे घंटा आणि शंख याचीही पूजा करून घेतली आहे. मी इथे घंटा वापरलेली आहे, त्यामुळे मी इथे घंटेचीही पूजा केलेली आहे. आता आपण अखंड दिवा कसा लावायचा ते पाहूयात. बऱ्याच ठिकाणी दगडाचा, पितळेचा, मातीचा दिवा वापरला जातो. मी या ठिकाणी पितळेचा दिवा वापरत आहे आणि यासाठी मी एक छोटी प्लेटही घेतलेली आहे, जेणेकरून यात तेल वगैरे ओसरलं तर खाली सांडणार नाही. या प्लेटमध्ये मी स्वस्तिक काढून घेतलेला आहे. हळद कुंकूने स्वस्तिक काढून घेतलेला आहे. थोडेसे तांदूळ मी वाहते आणि त्याच्यामध्ये आपण हा दिवा ठेवायचा आहे. दिवा स्वच्छ पुसून घेतलेला आहे. आपला नंदादीप किंवा अखंड दिवा 9 दिवस सतत तेवत राहावा यासाठी आपण जी वात घेणार आहोत ती शक्यतो कापसाचीच वात घ्या. आणि ही किती घ्यायची तर 1.25 हात. 1.25 हात हे मी आता दाखवलं त्याप्रमाणे 1.25 हात आपण ही घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही याची डबल किंवा 2.25 हातीच्या 2 जोड्या आपण असं घेऊ शकतो. आमच्या इथे 2 घट असल्यामुळे मी इथे 2 दिवे लावत आहे. आता हा दिवा आपण एका छोट्या पाटावर ठेवूयात. दिवा कधीही खाली ठेवायचं नाही, त्याला आसन असलं पाहिजे. यानंतर मी तेल घालून घेतलं आहे. आता तेल कुठलं घालायचं तर तिळाचं तेल हे सर्वात उत्तम आहे. जर तुम्हाला तिळाचं तेल वापरणं शक्य नसेल तर तुम्ही स्वयंपाकघरासाठी जेवणासाठी जे तेल वापरतात तेही वापरू शकता. पण अशा वेळी याची बाटली म्हणजे हे तेल वेगळं ठेवायचं आहे. स्वयंपाकात जे वापरतो तेच वापरायचं नाही. तर यासाठी सेपरेट अशी बाटली किंवा तांब्या किंवा काही वस्तू ठेवायची आणि ते देवापाशीच ठेवायची आहे आणि हे तेल आपण या दिव्यासाठी वापरणार आहोत. आता आपण या दिव्याचीही छान पूजा करून घ्यायची आहे. हळद कुंकू लावून, अष्टगंध वाहून आणि फूल ठेवून आपण ह्या दिव्याची पूजा करून घेतलेली आहे. आता या दिव्याची दिशा, अखंड दिव्याची दिशा कोणत्या दिशेला असायला हवी तर दक्षिण सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला हा दिवा ठेवू शकता. शक्यतो देवाच्या दिशेने म्हणजे पूर्वेच्या दिशेने हा आपण दिवा ठेवायचा आहे. घटाला आपण रोज म्हणजे 9 दिवस रोज एक विविध प्रकारच्या माळ घालत असतो. पहिल्या दिवशी ही विड्याच्या पानांचीच माळ असते. या ठिकाणी मी 9 विड्याची पानं या दोऱ्यामध्ये सुतामध्ये गुंडाळून घेतलेली आहेत.
सुईचा वापर न करता आपण हे पान गाठी बांधून या दोऱ्यामध्ये ओवून घेतलेली आहे आणि ही माळ तयार केलेली आहे. आणि आता ही माळ आपण पहिल्या दिवशी घटाला घालायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही 9 दिवस वेगवेगळ्या माळी म्हणजे झेंडूच्या फुलांची, गुलाबाच्या फुलांची, झेंडूच्या पानांची, घटाच्या फुलांचीही आपण माळ घालू शकतो. त्याचबरोबर सप्तमी, अष्टमी, नवमी या कुठल्याही दिवशी आपण याला कडकण्यांची, जे मैद्याच्या कडकण्या आपण बनवतो त्याचीही माळ घालू शकतो. यानंतर इथे मी 2 फळं ठेवलेली आहेत. तुमच्या इच्छेप्रमाणे 2, 1, 5 असे अंकात फळं ठेवायची आहेत. घटाला फुलांनी सजवायचं आहे. यानंतर प्रसाद म्हणून खडीसाखर, साखर किंवा गूळ खोबरं असे पदार्थ आपण प्रसादासाठी ठेवायचे आहेत. आणि यानंतर आपण घटाला हळद कुंकू वाहून निरंजनाने आरती करायची आहे आणि त्याचबरोबर गणपतीची आरती, दुर्गा मातेची आरती म्हणायची आहे. रोज तुम्ही या काळामध्ये देवीच्या श्रीसूक्ताचं पठण करू शकता, देवीच्या सहस्रनामावलीचं पठण करू शकता. अगदीच तुम्हाला काहीच जमणार नसेल तर नवार्ण मंत्र ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे याचा 108 वेळा रोज जप करावा. रोज सकाळी आणि संध्याकाळी घटाची पूजा करून आरती करावी. रोज नैवेद्य दाखवावा आणि अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी कन्यापूजन, कन्या हे देवीचं स्वरूप मानून कन्याभोजन दिलं जातं. अशा पद्धतीने आपण 9 दिवस अखंड दिवा देवासमोर लावायचा आहे. आता हा दिवा अखंड राहण्यासाठी एकतर आम्ही इथे 2 दिवे लावत असल्यामुळे एक दिवा जरी शांत झाला तरी दुसरा दिवा चालू असतो, त्यामुळे हा दिवा अखंड राहतो. जर तुम्ही एकच दिवा वापरत असाल तर यावेळेस असा दिवा घ्यायचा की जो खोलगट असेल, ज्याच्यामध्ये भरपूर तेल बसेल आणि न विसरता सकाळी अंघोळ झाल्यानंतर एकदा आणि संध्याकाळी झोपण्याच्या आधी एकदा त्याच्यामध्ये भरपूर तेल घालायचं आणि दिव्याला येणारी जी काजळी आहे ती वेळच्या वेळी काढायची आहे. यासाठी तुम्ही इयरबड किंवा टूथपिकचा वापर करू शकता. आता ही दिव्याची काजळी किंवा फूल काढायच्या वेळेस एखाद्या वेळेस दिवा शांत होतो. अशा वेळेस काय करायचं तर ही काजळी काढायच्या आधी आपण एक छोटा दिवा लावून घ्यायचा आणि तो चालू ठेवायचा आणि यानंतर आपण ही काजळी किंवा जे फूल असेल ते काढून घ्यायचं. म्हणजे जर दिवा शांत झाला तरी आपण हा छोटा दिवा लावून ठेवल्यामुळे दिवा हा अखंड राहतो. त्यानंतर या छोट्या दिव्यानेच आपण हे जे आपण नंदादीप किंवा अखंड दिवा ठेवलेला आहे घटाजवळ तो प्रज्वलित करून घ्यायचा. दिव्याची ज्योत ही कधीही धगधगती टेंभ्यासारखी नसावी, ती एकदम शांत प्रसन्न जळत असावी. आपण पाहिल्यानंतर आपल्याला दिव्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला ते शांत प्रसन्न वाटलं पाहिजे. अशा पद्धतीने दिव्याची ज्योत लावलेली असली पाहिजे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी लावलेल्या या दिव्याची ज्योत किती शांत आणि प्रसन्न आहे. यामुळे असा हा दिवा अखंड राहतो. आणि एवढे करून जरी एखाद्या वेळेस आपला दिवा शांत झाला तर अजिबात घाबरायचं नाही आणि मनात कोणत्याही शंका आणायच्या नाही, कारण देवी आपल्या भक्तांचं अजिबात वाईट चिंतत नसते. त्यामुळे मनामध्ये देवीची क्षमा मागून परत दिवा प्रज्वलित करायचा आहे. मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही घटस्थापना केली तर तुमचे घट अगदी छान असे भरपूर येतील आणि दिवाही अखंड राहील. इथे तुम्ही पाहू शकताय हा मागच्या वर्षीचा घट आहे. किती छान हिरवागार आणि भरपूर असा भरलेला आहे. नवरात्रात बरेच जण उपवास करतात. काही जण 9 दिवस उपवास करतात तर काही जण उठता बसता उपवास करतात. आता उठता बसता म्हणजे काय तर घट बसतात त्या पहिल्या दिवशी उपवास करायचा आणि दुसऱ्या दिवशी सोडायचा आणि घट ज्या दिवशी उठतात त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे नवमीच्या दिवशी उपवास करायचा आणि घट उठल्यानंतर उपवास सोडायचा. परडी भरल्यानंतर घट हलवल्यानंतर आपण उपवास सोडायचा. याला उठता बसता उपवास म्हणतात. तर काही जण पंचमी, सप्तमी, अष्टमी असा 3 दिवसाचा उपवास करतात. तर काही जण एक भुक्त उपवास करतात, म्हणजे एक वेळ अन्न ग्रहण करायचं आणि संध्याकाळी काहीच खायचं नाही, उपाशी राहायचं. अशा पद्धतीने त्याला एक भुक्त उपवास म्हणतात. यामुळेही नवरात्रीचं उत्तम फळ मिळतं. आता हे जे नवरात्रीचे उपवास करतात त्यांनी काही नियमांचं पालन करायचं आहे. जसं की उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्य पाळायचं आहे. 9 दिवस पूर्ण ब्रह्मचर्य पाळायचं आहे. त्यानंतर उशी, गादी यावर झोपायचं नाही. असे बरेच नियम आहेत, पण ब्रह्मचर्याचा नियम तुम्ही नक्कीच पाळा. आता गर्भवती स्त्रीने हे नवरात्रीचे उपवास आपली तब्येत सांभाळून करायचे आहेत. कारण जर उपवासाच्या पदार्थामुळे तुम्हाला ॲसिडिटीचा सारख्या गोष्टींचा त्रास होत असेल तर गर्भवती स्त्रीने हे उपवास करू नयेत. एखाद्या स्त्रीला लहान मूल असेल आणि तिने हे उपवास केले नाही तरी चालतील. फक्त मनोभावे देवीची सेवा करावी, अखंड दिवा लावावा. जर नवरात्रीच्या काळात मासिक धर्म आला असेल तर अशा स्त्रीने रोजची घटपूजा करू नये. घरातील इतर स्त्रीने किंवा पुरुषाने घटाला रोजची माळ व पाणी घालावे व रोजची पूजा करावी. नवरात्राच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच दशमी, दसऱ्याला आपण हे घट उठवतो. म्हणजेच घट हलवून
गोडाच्या पदार्थांनी म्हणजेच पुरणाच्या नैवेद्याने आपण परडी भरून हे घट हलवतो आणि त्यानंतर आपण हे नवरात्रीचे उपवास सोडतो. तर अशा पद्धतीने आपण हा नवरात्र उत्सव साजरा करायचा आहे. मी ही प्रातिनिधिक स्वरूपाची घटस्थापनेची पूजाविधी तुम्हाला दाखवलेली आहे. ही तुम्हाला कशी वाटली आणि यात काही शंका असतील तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आणि प्रत्येक घराच्या कुळाचाराप्रमाणे पद्धतीप्रमाणे आपण ही घटस्थापनेची पूजा करायची आहे, पूजाविधी करायचा आहे. मी आमच्या घरात कशी करतात त्या पद्धतीने ही तुम्हाला करून दाखवलेली आहे. ही एक प्रातिनिधिक स्वरूपाची पूजा केलेली आहे. मैत्रिणींनो, तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि येणाऱ्या नवरात्रीच्या तुम्हालाही हार्दिक शुभेच्छा.